हाय, हॅलो, नमस्कार. तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मी बाहेर म्हणजे विशेष म्हणजे माती आणण्यासाठी आलेली आहे. तर इकडं नदी आहे, पण ती पूर्ण सुकलेली आहे, तर त्यामुळे त्याचं काही सूट वगैरे घेतलंच नाही. तर मला सारवण्यासाठी म्हणजे सफेद कलरची माती हवी होती आणि ती इकडेच मिळते. तर आमच्या शेतात सुद्धा लाल किंवा काळी माती भरपूर मिळते, पण ना ती म्हणजे त्याच्याने घर सारवलं तर ते जास्त लालसर किंवा काळपट असं दिसतं आणि ह्या मातीचा विशेष वापर केला जातो. तर सर्व स्त्रिया हीच माती घेऊन जात असतात आणि ह्याच मातीचा वापर केला जात असतो. तर फायनली आज मी सुद्धा आले आहे, कारण मला भरपूर सारी माती आज घेऊन जायची होती, कारण वर्षभर पुरेल इतकी माती घ्यायची होती आणि परत परत येणं काही शक्यच नाही. नंतर पावसाला म्हणजे सुरुवात होईल आणि इकडे चिखल होईल, तर त्यामुळेच बरंच लांब हे ठिकाण आहे. म्हणजे नदी म्हटली तर थोडं बरंच म्हणजे अंतरावर आहे. तर फायनली मी खणून घेतलं आहे आणि पिशवींमध्ये भरून गाडीवरती घेऊन जाणार आहे, कारण मग ती खूप जड लागत होती आणि डोक्यावरती घेऊन जाणं काही शक्यच नव्हती. तर घेऊन आले आणि दुसऱ्या दिवशी आमच्या सासूबाई म्हणजे सारवण्यासाठी आम्ही गार म्हणतो, तर ते करताय. तर त्यात ना शेण आणि आपलं शेतातील म्हणजे लाल माती हे मिक्स करून देत आहे, जेणेकरून लिपण हे छान असं बसलं जावं आणि ते वाटायलासुद्धा दिसायलासुद्धा छान असं दिसलं जावं. तर त्यासाठीच तर फायनली घरी आले आहे आता आणि हवा तुम्ही पाहू शकता. तर थोडासा आज म्हणजे सकाळी पाऊस आला होता आणि त्यामुळे ना धूर बसली आहे. तर म्हटलं धूर थोडी बसली आहे तोपर्यंत घराची साफसफाई वगैरे करून घ्यावी. नंतर एकदा का शेतीतल्या कामांची सुरुवात झाली तर वेळच मिळणार नाही. तर फायनली म्हणजे त्यासाठी साफसफाई वगैरे चालू आहे आणि घराला सुद्धा म्हणजे कधीपासून मला नेट लावायचे आहे असं म्हणत होते, तर ते कामसुद्धा आज मी फायनल करून घेणार आहे, कारण ना नंतर शेतातल्या कामामुळे खरंच वेळ मिळणार नाही. तर त्यासाठीच वरचे म्हणजे जे कोवलं किंवा काही दिसत आहे त्याचे जाळे वगैरे काढून घेणार. नेट लावल्यानंतर परत म्हणजे साफसफाई करायला वेळच मिळणार नाही किंवा जमणार सुद्धा नाही. तर त्यासाठीच झाडून वगैरे काढलं आहे. वरती सर्व म्हणजे भिंत्या वगैरे सर्व झाडून नीट साफसफाई करून घेतली आहे. आणि आज लाईटसुद्धा नव्हती, म्हणजे सकाळी थोडं पाऊस आल्यामुळे म्हणजे आमच्याकडे तर फक्त नाटकच हवी लाईटला, नाही तर लाईट दिवसभर म्हणजे गायब असते. तर त्यासाठीच म्हटलं आज लाईटही नाही तोपर्यंत आपलं हे राहिलेलं काम पूर्ण करून घेऊया. तर पूर्ण घराला काही लावणं जमणार नाही, कारण घर खूप उंचीचं आहे आणि त्यामुळे ना आतून म्हणजे सपोर्टला दांड्या वगैरे लावायला हव्यात, पण ते काही लावणे शक्य झाले नाही. तर म्हटलं इकडच्या साईडला तरी जितकं होईल तितकं आपलं लावून घ्यावं, कारण ना बारीक जे छिद्र आहे त्यातून पाणी गळतं आणि त्यामुळे कपडे वगैरे खराब होतात आणि नंतर झोपायला उठायला सुद्धा त्रास होतो, कारण कुठं झोपणं सर्वत्र म्हणजे गळत असतं. जास्तीचं पाऊस आलं का खरंच कौलातून खूप म्हणजे पाणी त्यात मावत नाही आणि त्यामुळे खाली टपकतं. तर त्यासाठीच तर फायनली आता संध्याकाळी साफसफाई वगैरे करून घेतली आणि लाईटसुद्धा आली आहे. तर ह्यांनी ना आता नेट लावायला सुरुवात केली आहे आणि नेटसुद्धा खूप मोठं होतं, त्यामुळे त्यांना एकट्याला जमत नव्हतं. पण तरीसुद्धा माझंही इकडं काम चालू होतं आणि तेही कामाला म्हणजे त्यांनी नेट लावायला सुरुवात केली आणि हे नेटच नव्हे तर त्यांनी आज दिवसभर मला काय सांगू खूप भरपूर सारी मदत केली आहे. साफसफाई देखील त्यांनी हातभार लावला आहे आणि त्यामुळेच इतकं मोठं घर माझ्या एकटीने काही साफ करणे शक्यच नाही. तर त्यांच्यामुळे खरंच खूप मला मदत झाली आणि नेट लावायला त्यांनी आता सुरुवात केली आहे. तर त्यातही त्यांना म्हणजे माझी मदत हवी होती, तर जिथं त्यांना माझी गरज वाटेल तिथं ते हाक देत असत आणि मी त्यांना जाऊन काही आणून देत होते. तर फायनली त्यांनी बरंचसं नेट लावून घेतलं आहे. तर तुम्ही पाहू शकता इतकं सारं नेट लावून घेतलं आहे आणि एकटेच ते लावत होते आणि माझं इकडं ना सारवणं चालू होतं, कारण ना मला जितकं होईल तितकं म्हणजे आज सारून काढायचं होतं. तर फायनली तुम्ही पाहू शकता घर उंचीचं असल्यामुळे त्यांना म्हणजे खालून काही लावणं शक्यच नव्हतं. वरती वगैरे पाय टाकावं लागत होतं, तर त्यासाठीच परंतु तरीही त्यांनी कसंबसं करून ते नेट लावण्याचा प्रयत्न केला आहे. तर आधीही लावलेलं होतं, तर ते नेटना आम्ही याच वर्षी काढून टाकलं, कारण ना पाणी गळत असल्यामुळे ते थोडं खराब झालं होतं. तर म्हटलं काढून टाकूया आणि नवीन आणून लावूया. तर त्यासाठीच आणि पूर्ण उन्हाळा निघून गेला, पण तोपर्यंत आम्हाला काही लावणं शक्यच झालं नव्हतं. तर आज फायनली ते काम केलं आहे आणि इकडं माझं सारवणं चालू झालं आहे. तर तुम्ही पाहू शकता इकडची सुद्धा साफसफाई वगैरे करून घेतली आहे आणि लागले मी माझ्या कामाला. तर हे जे पातेले तुम्ही पाहू शकता ना, तर हे ते मातीचं पाणी आहे आणि हे पाणी ना जे मी सारवणं म्हणजे करते ना तर त्याच्यात मिक्स करते आणि त्यामुळे ना
कलर छान असा म्हणजे जास्त शेणासारखा म्हणजे निळा वाटत नाही, तर छान असा सफेद सफेद वाटतं. तर त्यासाठीच ह्या मातीचा विशेष वापर केला जातो. सर्व स्त्रिया वापर करत असतात. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हात फिरवला का खूप छान त्या म्हणजे पाण्याचा कलर होत असतो. आणि ते पाणी मग मी जे शेण आणि माती मिक्स आहे तर त्याच्यात घालत असते. तर आता म्हणजे ओला आहे तोपर्यंत असं काळसरपणा दिसतोय, नाही तर सुकलं ना तर तेव्हा छानच म्हणजे भारीच वाटत असेल. म्हणजे वाटत असेल नाही म्हणजे वाटतं. तर माझ्याकडून असं सांगितलं गेलं तर तुम्हाला मी म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवतेच की कशा पद्धतीने ह्या पाण्याचा वापर केला जातो. तर आता म्हणजे रिकामा आहे तोपर्यंतच हा म्हणजे वेळ आहे आम्हाला. नंतर ना एकदा का शेतातल्या कामाची सुरुवात झाली की नंतर हे कामं करायला वेळच मिळणार नाही. म्हणजे पेरणी झाली की खुरपणी, कापणी वगैरे पूर्ण म्हणजे दिवाळी येईपर्यंत कंटिन्यू कामं असतात. खरंच भरपूर शेतकऱ्याच्या लाईफमध्ये कामं असतात. तर नंतर पाऊससुद्धा येत असतो, त्यामुळे सर्व म्हणजे ओलं असतं, कारण मातीचं घरं असल्यामुळे पाणी तर थोडा लागतच असतं. तर त्यासाठीच तर आपलं घर आता मातीचं आहे तर हे गोष्टी तर कराव्याच लागणार नाही. जेव्हा एखाद्या वेळी म्हणजे पक्कं घर होईल तर तेव्हा ह्या गोष्टीसुद्धा नवल वाटण्यासारखं होतील. पण तोपर्यंत तर करतेच. तर आनंद आहे मला ह्या गोष्टीतसुद्धा की आपण म्हणजे ह्या सर्व गोष्टी स्वखुशीने आनंदाने करतोय. तर फायनली अशा पद्धतीने ह्या पाण्याचा वापर केला जातो. म्हणजे हे पाणी ते मिश्रण जे आहे ना तर त्याच्यात टाकल्यानं ना खूप भारी कलर येत असतो. तर त्यासाठी तर तुम्ही पाहू शकता पूर्ण पांढरं असं पाणी झालं आहे. तर आमच्या शेतातही माती भरपूर आहे, पण ना ती म्हणजे सफेद कलरची नाही तर ती काळी आणि लाल आहे. आणि त्यामुळे ना त्याचा कलर नंतर म्हणजे काळसर किंवा लालसर असा दिसतो. आणि ह्या मातीने ना खूप छान कलर येत असतो. जेव्हा सुकेल ना तर तेव्हा भारीच लूक येणार. तर त्यासाठीच ह्या मातीचा वापर केला जातो. तर फायनली आता जितकं होईल तितकं मी सारून काढणार आहे. नंतर अजून बरीचशी कामे राहिलेली आहेत, म्हणजे ब्लाऊज वगैरेसुद्धा शिवायचे आहेत. पण आधी म्हटलं पाऊस थोडा चालला आहे तोपर्यंत म्हणजे सारून काढूया. तर फायनली संध्याकाळ झाली आहे आणि ह्यांनी नेटसुद्धा पूर्ण लावून घेतली आहे. तर तुम्ही पाहू शकता म्हणजे एकट्यांनीच लावलं आहे, तरीसुद्धा किती छान असं फिनिशिंगमध्ये लावलं आहे. तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मला तर खूप आवडलं, कारण थोडा का होईना पण काहीतरी बदल केल्यासारखा वाटतोय. तर तुम्हाला आवडलं का कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असं आहे आमचं साधं गरिबाचं घर. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर भेटूया अशाच नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.